मुंबईत फक्त ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंचं वक्तव्य. राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे आदेश. मतदार याद्यांमध्ये घोळ, मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे. राज ठाकरेंची भूमिका. नालासोपारा मतदारसंघातील मतदार यादीत सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं 6 वेळा नाव. ठाकरेंच्या सेनेचा आरोप. पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. पैठणमध्ये 25,000 मतदारांची नावं 2 ठिकाणी. मतदार याद्यांमधील घोळ समोर. सुनावणी घेऊन मतदारांचे एका ठिकाणचं नाव वगळण्यात येणार. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य हिरावून घेणं हे कसलं स्वातंत्र्य? कुणी काय खावं ही गोष्ट सरकारने सांगू नये. मी मांस विक्री चालू ठेवण्यास सांगितलंय. राज ठाकरेंकडून स्पष्ट. संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा अपमान. राऊतांनी सर्वांची माफी मागावी. मांस विक्री बंद करून महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का? या राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नवनाथ वन आक्रमक. मंगलप्रभात लोढा कोणत्या एका समाजाचे मंत्री नाहीत, त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा. राज ठाकरेंनी लोढांना सुनावलं. तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करा. राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 4 अटक. अनधिकृत इमारतींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई. दादा भुसेंचे भाचेजावई असल्याने अनिल पवार यांची बदनामी. अनिल पवार राजकारणाचे बळी. भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हे घडवलं गेलं. अनिल पवारांच्या वकिलांच्या दाव्याने भुवया उंचावल्या. वरळी बेडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून नव्या घरांची पाहणी. आदित्य ठाकरेंची कार्यक्रमाला अनुपस्थिती. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची या महिन्यात सुनावणी नाहीच. 20 ऑगस्टऐवजी 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार. खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टाने टिप्पणी केली असतानाही सुनावणी लांबणीवर. सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी. मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण. उदय सामंतांनी स्वतःच्या मतदारसंघासाठी 20 कोटींचा निधी राखीव ठेवला, तर खासदार नारायण राणेंना फक्त 5 कोटींचा निधी दिला. नितेश राणेंचा आरोप. तर नितेश राणेंना शुभेच्छा असं म्हणत सामंतांनी बोलणं टाळलं. 20 ऑगस्टला विधिमंडळ विशेषाधिकार समितीची बैठक. राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस महासंचालकांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश. आमदारांना प्रोटोकॉलनुसार वागणूक मिळावी अशी सूचना देण्यात येणार. सूत्रांची माहिती. आमदार तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची केस बंद. पोलिसांकडून न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर. अपहरणाची तक्रार चुकीची असल्याचं तपासात समोर. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी हैराण झालेल्या प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार. तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी 900 पोलीस तैनात असणार.